चला मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आजचा सब्जेक्ट आहे इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 ची रिक्वायरमेंट निघलेली आहे. त्याच्यामध्ये किती पोस्ट आहे, कुठल्या राज्यासाठी किती जागा आहे, त्याचं कामकाज काय, वयोमर्यादा काय, अर्ज कधीपासून भरायचा, लवकरात लवकर संधीचा फायदा घ्यायचा, थर्ड दिशेने तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. कारण की वेळ खूप कमी आहे आणि भरती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पगार पण चांगले आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 जी आहे जीडीएस भरती, त्याच्यामध्ये पद आहे कार्यकारी ग्रामीण डाक सेवक. या पोस्टसाठी, या पदासाठी ही वॅकन्सी निघलेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो टोटल 348 जागा आहेत ऑल ओव्हर दी इंडिया, म्हणजे संपूर्ण भारतामधून 348 जागा आहेत. त्या राज्यानुसार डिवाइड केलेलं आहे. तुमचं यूपी असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, तामिळनाडू, ओके, अशासाठी महाराष्ट्र असेल. महाराष्ट्रासाठी 31 जागा आहेत. जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातून आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि इंडिया मधून ऑल ओव्हर दे कोणी फॉर्म भरू शकतात. तर आपल्या महाराष्ट्रासाठी 31 जागा आहेत टोटल. या 348 जागापैकी 31 जागा महाराष्ट्रासाठी आहेत. दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, अर्ज कधीपासून 9 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर एवढ्या वेळेत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरणार आहात. ऑफलाईन पद्धत नाही, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे. दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, वय याच्यासाठी किती आहे, 20 ते 35, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासून वयाच्या 35व्या वर्ष तुम्ही फॉर्म भरू शकता. ऍज पर गव्हर्नमेंट रूल्स नुसार याच्यामध्ये एज डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. मित्रांनो, शिक्षण आहे एनी डिग्री, म्हणजे कुठलंही पदवी तुम्हाला आवश्यक असणार आहे हा फॉर्म भरण्यासाठी आणि हे पोस्ट मिळवण्यासाठी. आता मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच पदवी तुम्हाला मिळालेली असणं खूप गरजेचं आणि आवश्यक आहे, जेणेकरून ह्या पोस्टसाठी तुम्ही ऍप्लिकेबल ठरू शकता. म्हणून तुमची डिग्री असायला पाहिजे, मग ती कुठल्याही शाखेतली असली तरी चालेल, 100% नो इश्यू. ह्याच्यामध्ये वेतन आहे मित्रांनो कमीत कमी 30,000. सुरुवातीला तुम्हाला पर मंथ 30,000 एवढ्या प्रमाणात सॅलरी मिळणार आहे. प्लस गव्हर्नमेंटचे जे काही भत्ते आहेत, फॅसिलिटीज आहेत, परत तुम्हाला गव्हर्नमेंट बेनिफिट जे आहेत हे सुद्धा मिळणार आहेत. पण ते सोडून सॅलरी तुम्हाला 30,000 एवढी मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता तिसरा पॉइंट आहे, फीस 750 आहे, जी की नॉन रिफंडेबल आहे. एकदा तुम्ही फॉर्म भरता वेळेस फी ऑनलाईन पद्धतीने भरली की ती नॉन रिफंडेबल फीस असणार आहे. फक्त आणि फक्त 750 रुपये एवढी फीस आहे फॉर्म भरता वेळेस मित्रांनो. आता याचं काम काय आहे मित्रांनो, कार्यकारी ग्रामीण डाक सेवक या पोस्टचं नेमकं काम काय हे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहित नसेल. तर कस्टमर सर्व्हिस, अकाउंट ओपनिंग, रिपोर्ट प्रिपरेशन, IPPB ऍप मदत करणे, मनी ट्रान्सफर, बँकिंग फॅसिलिटी. जे कस्टमर असतात त्यांच्या काही समस्या असतात त्यांचं सॉल्व्ह करण्यासाठी मदत करणे, नवीन अकाउंट ओपनिंग करून देणे, काही बँकिंग थ्रू जर काही इश्यू येत असेल तर कस्टमरला त्याच्यावर सॅटिस्फाईड उत्तर देणे आणि त्यांचं सोल्युशन तयार करणे, डेली बेसिस वर्क जे आहे त्याचा रिपोर्ट प्रिपेअर करणे. त्याच्यानंतर तुमचं मनी ट्रान्सफर असेल बँक टू बँक किंवा अदर कॅटेगरी मधलं, ते सुद्धा तुम्हाला त्या पोस्टमध्ये अंतर्गत पाहावं लागणार. बँकिंग फॅसिलिटीज म्हणजे तुमच्या काय बँकचे काय ऍप असेल, पोर्टल असेल, त्याचे काय फॅसिलिटीज आहेत बँकिंग, ओके, त्या सुद्धा तुम्हाला हँडल करायचे या जीडीएस पोस्ट अंतर्गत, कार्यकारी ग्रामीण डाक सेवक अंतर्गत. आता दुसरा अजून महत्वाचा पॉईंट, ही पोस्ट हे काम असं या पोस्टचं जेणेकरून तुम्हाला गाव पातळीवर खेड्यापाड्यात सुद्धा जावं लागणार आहे कामाच्या निमित्ताने आणि कस्टमरशी जास्त संवाद साधून त्यांना स्कीमचा फायदा समजून सांगायचा आणि स्कीम घेण्यास त्यांना मदत करायची आहे मित्रांनो. हे त्याचं थोडक्यामध्ये काम झालं. हे कुठल्या पोस्टचं काम आहे तर कार्यकारी ग्रामीण डाक सेवक जीडीएस इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती याच्यामध्ये ज्या जाणल्या त्याचं हे कामकाज आहे मित्रांनो. आता ओके, याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे मित्रांनो, एक्झाम साठी तुमचं जनरल नॉलेज असणार आहे, मॅथ असणार आहे, इंग्लिश असणार आहे, कॉम्प्युटर नॉलेज असणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे. 4-5 सब्जेक्ट आहेत जे की बेसिक प्रत्येक एक्झाम मध्ये हेच सब्जेक्ट असतात, तेच याच्यामध्ये असणार आहे. मॅथचं तुम्हाला रिझनिंग मध्ये विचारलं जाणार आहे. जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान, ह्याचा अभ्यास असावा लागणार आहे. इंग्लिश बेसिक ग्रामर प्लस इंग्लिश तुम्हाला रीड करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज बेसिक कोर्स असेल तर अति बेस्ट, किंवा तुम्हाला इव्हन कॉम्प्युटर नॉलेज सुद्धा असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला कामकाज करायला सोयीस्कर जाणार आहे मित्रांनो. आणि जनरल अवेअरनेस, फक्त एवढेच सब्जेक्ट आहेत. प्रश्न किती येणार आहे त्याच्यामध्ये, फक्त आणि फक्त 200 प्रश्न आहेत 200 मार्कला, म्हणजे एक प्रश्न एका मार्कला, असे टोटल 200 आहेत. ते प्रश्न सोडवायचे आणि तुमचं हाय स्कोर करायचा जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त राहणार आहेत आणि तुम्ही 30,000 पर मंथ सॅलरी घेण्यास
आवश्यकच काबिल होणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये अनुभव असणार लागणार आहे 2 वर्षाचा जीडीएस मध्ये काम केल्याचा, कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे. म्हणून हा भरती लवकरात लवकर फॉर्म भरा, अपडेट करा आणि 30,000 पर मंथ घेण्यास तयार राहा मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, इश्यू असेल, मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यास मी सहकार्य करेल आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडण्यास थोडीशी माझ्याकडून मदत करेल. तर चला मित्रांनो, नवीन भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन आयडिया सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.